होत असलेल्या भ्रष्टाचारा संदर्भात झोपलेल्या प्रशासनाला जागा करण्यासाठी आज हे आम्ही हलकी बजाव अंतर्गत आंदोलन करत आहोत। जल जीवन मिशनचे कामं जोरात चालू आहेत। बरोबर। आणि त्या जल जीवन मिशनचे काम चालू असताना त्याचा शुद्ध हेतू काय आहे की त्या गावातील लोकांना शुद्ध पाणी आणि मुबलक पाणी आणि जो जलकुंभ आपण उभा करतोय तो जलकुंभ दर्जेदार व्हायला पाहिजे। दुसरी गोष्ट, आपण जिथून पाणी घेतो त्या पाणी घेत असताना ते पाईपलाईन जे आपण अंतरणार आहोत ती पाईपलाईनसुद्धा निकृष्ट दर्जाची नसली पाहिजे, उत्कृष्ट दर्जाचे असले पाहिजे। तिचे जे पाईप्स आहेत किंवा म्हणजे टाकत असताना आपण ते एकदम सरळ रेषेत टाकले पाहिजेत। तर आपण जर ती पाईपलाईन विहिरीपासून जर जलकुंभापर्यंत आणली तर जलकुंभापर्यंत येईपर्यंत ती जी पाईपलाईन आहे ती वाकडे तिकडे नागमोडी स्वरूपाची आहे। आणि मग जिथून आपण पाणी घेतो विहिरीतून ते पाणी तेवढ्या प्रेशरनं त्या विहिरीमध्ये तेवढ्या गतीने किंवा प्रेशर येणार नाही आणि त्या पाण्याला अडथळा होईल, अडकत पाणी येईल आणि ते जलकुंभापर्यंत जरी आलं, गावामध्ये जी पाईपलाईन अंथरली गेली ती पाईपलाईनसुद्धा रस्त्याच्या मधोमध, म्हणजे जे रस्ता जो आहे हा राष्ट्रीय आहे ना तो, बरोबर आहे। रस्ता म्हणजे हा राष्ट्रीय संपत्ती आहे आणि त्या राष्ट्रीय संपत्तीची ह्यांनी तोडमोड करून मधोमध सिमेंट रस्ते तोडून पाईप अंतरलेले आहेत। बरं, हे एका गावापुरतं मर्यादित नाही, तर हे माजलगाव तालुक्यातील बऱ्याचशा गावातून जेव्हा मी प्रथम याच्यावर निवेदन दिलं, पंचायत समितीला दिलं, त्यानंतर 14 जानेवारीला मी आमदार साहेबांच्या निवासस्थानी आंदोलन करणार होतो, परंतु त्यांचा जन्मदिवस होता आणि जन्मदिवस असल्यामुळं मग मी ते आंदोलन स्थगित केलं आणि त्याच्या पुढे केलं नाही। परंतु त्यांच्या मी कानावर घातलं, त्यांच्या लक्षात आणून दिलं की ही बाब अशा स्वरूपाची आहेत आणि त्यांनी त्याकडे दुर्लक्ष